नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नागपूर येथील प्रसिद्ध अशा गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानमध्ये आलेलो आहोत। 11:30 वाजले आहेत। आमची बस सफारीकरिता सज्ज झालेली आहे, तर चला मग बसमध्ये बसूया। आमची बस आता जंगलाच्या दिशेने निघाली आहे। सर्वप्रथम आम्हाला सर्वात पहिला गेट दिसला। या गेट समोर सुंदर अशा छोटा धबधबा होता आणि वरती त्या गेटच्या लेपर्ड सेक्शन असं लिहिलेलं होतं आणि हळूहळू ऑटोमॅटिक समोरचा मेन गेट हा खुलायला लागला। गेट खुलत असताना मी लहान असताना पाहिलेला पिक्चर जुरासिक पार्क या पिक्चरची आठवण आली। या पिक्चरमध्ये ज्या पद्धतीने गेट खुलते त्याच पद्धतीने इथे पण खुलल्यासारखं वाटलं आणि आत प्रवेश केल्यानंतर सभोवताल बिबट्याबद्दल माहिती दिलेली होती। त्याच्यानंतर दुसरा गेट हा पिंजऱ्याचा खुलला आणि तशी गाडी आमची आता समोर जायला सुरुवात झाली। आता आमची बस समोर निघाली। समोर जात असताना माझ्या उजव्या हातावरती एक बिबट हा झाडाखाली आराम करताना आम्हाला दिसला। सर्वजण तसे त्याच्या दिशेने पाहायला सुरुवात केले, परंतु आमची बस ही पॅक असल्यामुळे आमचा बोलण्याचा आवाज हा त्याच्यापर्यंत गेला नाही। त्याच्यामुळे तो निवांतपणे आपल्या एकाच जागेवरती आराम करत होता। आमची बस आता समोर जायला सुरुवात झाली। समोर जात असताना माझ्या डाव्या बाजूला आणखी 2 बिबट हे आराम करत होते। सुरुवातीला आम्हाला फक्त एकच बिबट दिसला, जो या तुटलेल्या अशा घरामध्ये दडून होता आणि त्यानंतर हा दुसरा इथे बिबट आला। माझ्यापेक्षा माझी मुलगी व पत्नी यांना वाघ व बिबट पाहण्याची खूप आतुरता होती, कारण या अगोदर त्यांनी हे प्राणी फक्त चित्रामध्ये व व्हिडिओमध्ये पाहिले होते। आज त्यांना ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली होती। आमची गाडी आणखी समोर गेल्यानंतर माझ्या उजव्या बाजूला एक छोटासा गुफा होती, त्यामध्ये आत हा बिबट हा आराम करत होता। तशी दुपारची वेळ आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जास्तीत जास्त प्राणी हे सावलीमध्ये आराम करतानाच दिसले। समोर आणखी आमची गाडी निघाली। तसं आज ढगाळ वातावरण होता आणि सर्वांचे लक्ष ही बाहेरच इतरत्र पाहत होते की कुठे आपल्याला आणखी प्राणी दिसणार का। आणि आमच्या बसमध्ये असलेले गाईड आम्हाला जंगलाबद्दल व प्राण्यांबद्दल माहिती सांगत होते। या आर्टिफिशियल एनवायरमेंट हमारे सामने और एक लेपर्ड है। लेपर्ड हमारे सामने। तिला उचल बसले
लेपर्ड सेक्शन झाल्यानंतर आम्ही सेकंड अस्वलाच्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत. इथे सुद्धा त्याच पद्धतीने पहिला गेट खुलला आणि त्याच्यानंतर सेकंड गेट खुलून अस्वलाच्या सेक्शनमध्ये आम्ही आलो आहोत. आणि इथे अस्वलासोबतच आम्हाला इतर सुद्धा प्राणी पाहायला मिळाले. तसं माझ्या मुलीला अस्वलाचा हा छोटा बच्चू खूप आवडला, जो झाडावरती चढायचा प्रयत्न करत होता. ती तर सारखी मागे लागली की याला आपण सोबत घेऊन जाऊया. तसं अस्वलाच्या या छोट्या बच्चूला खेळताना पाहून चांगला वाटत होता. तो सारखं झाडावरती चढायचा प्रयत्न करत होता आणि त्याची मम्मी ही आपली खाण्यामध्ये व्यस्त होती. येथील प्राणी पाहिल्यानंतर आता आमची बस आणखी समोर चालायला सुरुवात झाली. थोडा समोर गेल्यानंतर आणखी एक अस्वल ही झाडामागून निघाली आणि दुसरीकडे जात होती. ती शेल्टर के पास चालू है शेल्टर त्याचे त्यांचे ते शेल्टर तयार केले आहे. आता आमची बस सेकंड गेट क्रॉस करून आता तिसऱ्या गेटकडे चाललेली आहे. आणि तसा तिसऱ्या गेटचे दरवाजे ऑटोमॅटिक खुलायला सुरुवात झालेली आहे. आता आम्ही तिसऱ्या गेटपर्यंत पोहोचलेलो आहोत. तिसऱ्या गेटमध्ये हरणाबद्दल आहे. इथे हरणाच्या बरेचसे जाती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथे हरणाची माहिती, त्यांच्या शिंगांबद्दल माहिती आणि त्यांचे फोटो लावलेले आहे. त्याद्वारे इथे कोणकोणती हरण आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता आमची बस ही तिसरा गेट क्रॉस करून समोर निघाली. समोर गेल्यानंतर आम्हाला आपला राष्ट्रीय पक्षी मोर हा झाडाखाली बसून होता. दिसायला खूप सुंदर असा.
मोर बघून झाल्यानंतर आमची बस आता समोरच्या दिशेला निघायला सुरुवात झाली. काही अंतर समोर गेल्यानंतर आम्हाला इथे प्राण्यांसाठी कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले पाण्याचे स्रोत दिसले. आमची गाडी थोड्या समोर गेल्यानंतर आम्हाला इथे हरणाचे कळप दिसले. हरणाचे एवढे जाती असतात हे सुद्धा आम्हाला आज पहिल्यांदाच माहिती मिळाली आणि पहिल्यांदा पाहायला सुद्धा मिळाला. आता आमची बस ही 4थ्या गेटजवळ आलेली आहे आणि सर्वांना ज्या प्राण्याला पाहण्याची आतुरता असते तो म्हणजे वाघ. तर हा वाघ असलेला गेट आहे. टाइगर सामने है हमारे. हे टायगरला म्हणजे हिला उचल वाटते. शांत रहिए. अरे हाँ ते तिकडे गेट जवळ आहे. टाइगर का भी 25 हेक्टेयर का एरिया है और यहाँ पे 2 टाइगर है. मेल टाइगर का नाम राजकुमार है और फीमेल टाइगर का नाम ली. ली.
जो सामने चलते हुए दिख रही है फीमेल टाइगर है ली। ये 2017 में महाराष्ट्र पास चूसा में मिली है। और पेड़ के नीचे जो गया है मेल टाइगर है राजकुमार। राजकुमार को 2017 में तुमसर भंडारा गोबर नाका डोंगरी इस जगह से रेस्क्यू करके लाया गया है। दिसले कुठे आहे? अगं ते बघ ते झाडाकडे गेले ते कशी कशी मागं पलटून पाहता. ये इंडियन गोल्डन जैकल है कोल्ला।